मग आता तुम्हीच मला सांगा मित्रांनो, की असे कोणते लोक आहेत की जे सध्या असंघटित क्षेत्रामध्ये येतात? यस, खाजगी क्षेत्र. पण लक्षात घ्या, सगळं खाजगी क्षेत्र नाही बरं का. जसं की ज्या कंपनीमध्ये त्यांना वेळेवरती पगार मिळतो, त्यांचा इन्शुरन्स आहे, त्या सगळ्या कंपनीचा समावेश हा इकडे येतो. म्हणजे रिलायन्स कंपनीमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर ती इथे येते. टाटा कंपनीमध्ये जर काम करत असाल तर इथे येते. मग एकदम एकदम छोटी कंपनी आहे ती तुम्हाला वेळेची पगार देत नाही. जसं की एखादं किराणा दुकान आहे, तिथे एखादा जर मजूर काम करत असेल तो कोणत्या सेक्टरमध्ये येतो? या असंघटित क्षेत्रामध्ये येतो. सरकारी कर्मचारी यामध्ये येतात. सरकारी कर्मचारी या सेक्टरमध्ये येतात. त्याचबरोबर खाजगी क्षेत्रामधले व्यक्ती किंवा त्याला इथे म्हणतो खाजगी कंपनी. खाजगी कंपनी म्हणजे ज्याच्यामध्ये 10 पेक्षा जास्त लोक आहेत, तर त्यांना नियमित पगार द्यावाच लागतो. तर हे सगळं संघटित क्षेत्रामध्ये येतात. बाकी इथे दुकानदार, त्याच्यानंतर चहावाला, त्याच्यानंतर भाजीपालावाला, हे सगळे जे लोक आहेत की ज्यांना काही पगाराची काही शाश्वतता नाहीये, जे मजुरीने काम करतात, हे सगळे लोक या ठिकाणी येतात, अनऑर्गनाइज सेक्टर. मग आता माझा एक तुम्हाला एक प्रश्न आहे की भारतामध्ये हा जो काही रोजगार आहे, संघटित किंवा असंघटित रोजगार, यापैकी सर्वात जास्त रोजगार हा कुठे असेल? संघटित रोजगार जास्त आहे का असंघटित रोजगार भारतामध्ये जास्त आहे? नक्कीच. कोणता असेल? किती असेल सांगता येईल? जर एकूण जर रोजगार बघितला तर या रोजगारापैकी किती रोजगार हा असंघटित क्षेत्रामध्ये असेल तर हे नक्कीच जास्त आहे. पण याचं प्रमाण जर विचारलं मित्रांनो, तर हे जवळपास 90% आहे. म्हणजे भारतामध्ये सर्वात जास्त रोजगार हे कसे आहेत? सॉरी, मला इकडे लिहायचं होतं, हे असंघटित क्षेत्रामध्ये आहे. 90% पॉप्युलेशन जे आहे, जे काम करते, ती असंघटित क्षेत्रामध्ये आहे. आणि संघटित क्षेत्रामध्ये ही लोकसंख्या किती आहे? 10% आहे. आणि या 10%मध्ये सरकारी जॉब करणारे लोक किती आहेत? सरकारी जॉब, तर याचं प्रमाण किती असेल? तर मित्रांनो, या 10%पैकी फक्त 3% लोक सरकारी काम करतात. म्हणजे तुम्ही इमेजिन करू शकता की एवढ्या मोठ्या भारतामध्ये 100%पैकी फक्त 3% लोकांना फक्त सरकारी जॉब आहे. हा, म्हणजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतोय. म्हणजे कॉम्पिटिशन खूप जास्त आहेच. आता माझा एक प्रश्न आहे की सरकारी जॉबसाठी लोकांनी प्रयत्न करणं जास्तीत जास्त ही चांगली गोष्ट की वाईट गोष्ट आहे? येस, चांगली आहे. कशी चांगली आहे सांगा? फक्त एक मिनिट. येस, प्लीज कंटिन्यू. इथं सांगा. येस, बरोबर. हो, म्हणजे बघा, खूप सोपं आहे की सगळ्यांना इथे सरकारी जॉब हवाय. सरकारी जॉब साठी आपण प्रयत्न करतो कारण की आपली ऑलरेडी दळभद्री स्थिती आहे. मान्य करायला हवं. म्हणजे मी पण काही वेगळा नाही, मी त्याच कॅटेगरीमध्ये आहे की आपल्या सगळ्यांना सरकारी जॉब हवाय. कारण की एकदा सरकारी जॉब जर मिळाला तर आपण वेल सेटल होतो, आपलं लवकर लग्न होते. मुळात आज सगळे काही आज सरकारच्या मागे का लागलेत? कारण की सगळ्यांना माहिती आहे की 10 एकर जमीन असली तरी लग्न होत नाही. आणि मुलीच्या बापाला सुद्धा फक्त सरकारी मुलगाच हवाय. का बरं? कारण की आता सगळ्यांना कळायला लागलं की प्रायव्हेट जॉबचं काही खरं नाही. पण जर लोकांना जर असं जर वाटत असेल तर ही गोष्ट चुकीची आहे. का चुकीची ते तुम्हाला मी सांगतो. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या देशामध्ये जर एखादा अतिशय हुशार व्यक्ती असेल, जर रँक होल्डर असेल 10वी मध्ये 12वी मध्ये, त्याचं स्वप्न काय असतं? IAS बनणं, IPS बनणं, डॉक्टर बनणे, इंजिनियर बनणं हे स्वप्न असते.
परंतु आपण जर प्रश्न त्या अमेरिकेमध्ये किंवा मोठमोठ्या देशामध्ये जर हा प्रश्न जर विचारला की तुम्हाला काय बनायला आवडेल, तर त्या मुलांचं स्वप्न कधीही सरकारी नोकर नसते किंवा डॉक्टर इंजिनियर सुद्धा नसते. त्यांचं स्वप्न काय असते की मुझे बडा होके एंटरप्रिनियर बनना आहे, म्हणजे मला मोठं होऊन उद्योग करायचा आहे, पैसा कमवायचा आहे. हे तिकडचं स्वप्न आहे त्या मुलांचं. आणि आपल्या देशामध्ये काय आहे, सरकारी नोकर. मला सांगा मित्रांनो, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सर्वात जास्त स्कोप कुठे असणार आहे पैसे कमवण्याचा, सरकारी नोकरीमध्ये का प्रायव्हेट नोकरीमध्ये? प्रायव्हेटमध्ये किंवा तुमच्या स्वतःच्या बिझनेसमध्ये स्कोप जास्त आहे ना. जर वाटत असेल की मला सरकारी जॉब घ्यायचा आहे, याचा अर्थ हा होतो की आपल्या शिक्षण व्यवस्थेने आपल्यामध्ये तो कॉन्फिडन्स बिल्टअप केला नाहीये की मी स्वतःहून रोजगार कमवू शकतो आणि इतरांना सुद्धा रोजगार देऊ शकतो. आणि आपल्या भारतीय समाजामध्ये सुद्धा उद्योग, बिझनेस याच्याबद्दल खूपच नकारात्मक भावना आहे. पण जर तुम्हाला जर बघितलं असेल, आज अल्टिमेट संपूर्ण जग किंवा भारत किंवा भारतातील समाज किंवा महाराष्ट्रातील समाज हा सर्वात जास्त कशाला महत्व देतो? पैशालाच महत्व देतो ना. ज्या व्यक्तीकडे पैसा आहे तो त्याच्या मुलीचं लग्न, मुलाचं लग्न खूप चांगलं करू शकतो. पण तो सरकारी अधिकारी काय तसं लग्न करू शकतो का? मर्सिडीज जर घ्यायची असेल तर सरकारी जॉबमुळे ते शक्य आहे का? तर कधीच नाहीये. म्हणजे एका ठिकाणी आपण पैसा पैसा असं बोंबलतो आणि दुसऱ्या ठिकाणी काय करतो, आपल्याला सरकारी नोकरी असं म्हणतो. म्हणजे मित्रांनो, ही समाजाची असली द्विधा स्थिती आहे. म्हणजे प्रत्येकालाच वाटतं की माझ्या मुलाकडे, माझ्या जवयाकडे चांगला पैसा असावा. नाही, गावाकडे हेच चालू आहे. लक्षात ठेवा, तुमची लग्न होणार नाही जोपर्यंत तुमच्याकडे सरकारी नोकरी नसेल तोपर्यंत. पैशाला व्हॅल्यू नाहीये. पण हा समाजाचा जो माइंडसेट आहे तो चुकीचा झालेला आहे, लक्षात ठेवा. कारण की आपल्या समाजामध्ये आपण बिझनेसला जर व्हॅल्यू देत नसेल तर तो समाज कधी पुढे जाणारच नाहीये. आणि लक्षात घ्या, अमेरिकेसारख्या देशामध्ये जे लोक मूर्ख असतात किंवा डोक्याने कमी असतात ते लोक तिकडे प्रशासकीय अधिकारी होतात. अमेरिकेमध्ये हा ट्रेंड आहे. ज्याला काही करता येत नाही त्यांनी सरकारी अधिकारी व्हावं, हा अमेरिकेमध्ये असणारा ट्रेंड आहे. आणि आपल्या भारतामध्ये उलट आहे. जो सर्वात हुशार आहे तर त्यांनी सरकारी अधिकारी बनावं. आणि तो सरकारमध्ये काय जाऊन काय करतो, परत त्या सिस्टीममध्ये जाऊन त्याचा दिमाग खराब करतो. हा, जे IIT वाले लोक आहेत ते नंतर सोडून देतात. त्यांना वाटतं की याच्यात काहीच नाहीये, सरकारमध्ये काम करायला स्कोप नाहीये. म्हणजे यस, खूप प्रेशर असते. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, लाईफचे हे वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत. काही लोकांना प्रायव्हेट नोकरी चांगली वाटते, काही लोकांना खासगी नोकरी चांगली वाटते. पण वास्तविकता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपली लायकी नाहीये तेवढा बिझनेस करण्याची किंवा तेवढं काम करण्याची, म्हणून आपण आपल्या लाईफमध्ये एकदम सेफ मार्ग स्वीकारतो. आणि हा आपला दोष नाहीये, हा दोष कोणाचा आहे? शिक्षण व्यवस्थेचा. कारण की शिक्षणाचा अर्थ तोच आहे ना की ज्याने तो प्राशन केलं तो गुरगुरतो. पण आपलं शिक्षण कसं आहे? आपण भाषण केलं की आपण काय फक्त गुलामी गुलामी गुलामी, सरकारी नोकरी सरकारी नोकरी. आणि आपल्या या शिक्षण व्यवस्थेचा हेतू एकच आहे, ते काय आहे? गुलाम तयार करणे, सरकारी नोकर तयार करणे. जी ब्रिटिशांनी व्यवस्था निर्माण केली 1835 पासून तीच आपण फॉलो करतो. या राजकीय नेत्यांना कधीच असं वाटत नाही की आपण आता पुढे येऊन उद्योजक व्हायला हवं. हे आपलं अपयश आहे शिक्षण व्यवस्थेचं, हे आपण मान्य करायला हवं. म्हणजे बरेच वेळेस आपण स्पर्धा परीक्षा करत असताना या गोष्टींची जाणीव होते आपल्याला की आपण खरंच खूप मागे आहोत. एक तर धड शिक्षण भेटलं नाही, आता शिक्षण धड नसल्यामुळे चांगला जॉब बिन मिळत नाही. स्पर्धा परीक्षा करायला गेलो तर खूप सारी कॉम्पिटिशन आहे. म्हणजे आपण एका वेगळ्या प्रकारच्या ट्रॅपमध्ये अडकलोय. हे आपण सगळे युथ हे सगळं या ट्रॅपमध्ये अडकलेले आहोत. तुम्ही मी नाही तर सगळेच जण. इव्हन जर तुम्ही जर इंजिनियर जर बघितलेत, छानपैकी 4 वर्ष डिग्री घेतात, खूप सारा पैसा खर्च करतात आणि जेव्हा मार्केटमध्ये जेव्हा येतात तेव्हा त्यांचा पगार किती असतो? 12,000 14,000. म्हणजे त्यांनी जे काही 7-8 लाख रुपये जे लावलेले असतात ते वसूल बिन होत नाही. मी अशी कितीतरी उदाहरण बघतो. मग तेच इंजिनियर काय करतात? स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. हा, त्यामुळे येस. पण नाही, पण ते का करतात? कारण की त्या जॉबमध्ये ते समाधानी नाहीत ना, कारण की तिथे चांगला पगार नाही त्यांना. हा, पण मला सांगा, इंजिनियर असून त्याला जर 12-15 हजारचा पगार मिळत असेल तो त्याच्यावरती कधी समाधानी राहील का?
हो, पण ते कसं आहे माहितीये का, पण त्यासाठी मग तुम्हाला तेवढी तुमची क्षमता लागेल ना. लक्षात घ्या, ज्या लोकांची क्षमता नसते तेच असे काही शॉर्टकट शोधतात. हे मान्य करायला हवं आपण. आणि आपल्या समाजाला सगळ्या गोष्टी एकदम शॉर्टकट हव्यात, कारण की आपली तेवढी क्षमताच नाही निर्माण करण्याची. आणि हा आपला लॅकुना जो आहे समाजाचा असेल किंवा एखाद्या तरुणाचा असेल किंवा आपल्या सगळ्यांचा असेल, हे सगळं अपयश आपल्या शिक्षण व्यवस्थेचं आहे. जर समजा तुम्ही याला 15 वर्ष जर देत असाल या एज्युकेशन सिस्टीमला, मग त्याचं काम नाही का की तुम्हाला तुमच्या मनासारखा जॉब देणे. लक्षात घ्या, जर अडाणी व्यक्ती असेल त्यालाही तेवढाच पगार मिळतो, 12 ते 14 हजार. आणि एखादा शिकलेला व्यक्ती त्याला सुद्धा तेवढाच पगार मिळतो. मग या शिक्षणाचा फायदा काय आहे? काहीच नाही, फक्त डिग्री आहे आपल्याकडे, स्किल अजिबात नाहीये. आणि इव्हन आपल्याकडे आपण असं तयार झालेलं आहोत की मुळात आपल्याला शिकण्याची पण इच्छा नाही तयार केली. आपल्याला फक्त टाइमपास करायचा असतो, रील्स बघायची असते, स्वतःवरती कधी काम करायचं नसते. अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था आपल्याकडे निर्माण केलेली आहे. आणि म्हणूनच लक्षात घ्या, भारतामध्ये जे काही अनऑर्गनाइज सेक्टर आहे याचं प्रमाण जास्त आहे, 90%. आणि जर एखाद्या व्यक्तीने चांगली कंपनी टाकली आणि 100 लोकांना काम दिलं, ते ऑटोमॅटिक हा रोजगार कुठे कन्वर्ट होतो? याच्यामध्ये. हा प्रपोर्शन वाढवणं आपल्या देशात गरजेचं आहे. आपण म्हणतो ना आपण मागे आहोत, आपण एवढं मोठी प्रगती केली नाही, त्याचं कारण हेच आहे की हे सेक्टर आपलं कमी आहे. हे वाढवा म्हणजे हे वाढवा असं नाही म्हणत आहे मी. जे काही खाजगी कंपन्या आहेत त्याचं सेक्टर चांगलं वाढवा, जेणेकरून आपल्या देशातील तरुणांना चांगला रोजगार मिळेल. तर हे आपल्या देशामध्ये असणारी ही रियालिटी आहे की जी आपण इथे मान्य करणं गरजेचं आहे. समजलं सगळ्यांना? सामाजिक सुरक्षा ज्यांना प्राप्त होते त्यांना म्हणतो आपण इथे ऑर्गनाइज सेक्टर. ज्यांना ही सामाजिक सुरक्षा प्राप्त होत नाही त्याला म्हणतो आपण या ठिकाणी इथे अनऑर्गनाइज सेक्टर. क्लिअर झालं इथपर्यंत? येस. आता मित्रांनो, हे सगळे फॅक्ट्स आपण इथे जे आहेत ते आपण आता क्लिअर केलेले आहेत. रोजगाराचे प्रकार सुद्धा आपण या ठिकाणी इथे डिस्कस केलेले आहेत. आता आपण पुढच्या टॉपिककडे जाणार आहोत. त्याचं नाव आहे मनरेगा आणि दुसरा शब्द आहे व्हीबी रामजी, जी सध्या नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केलेली आहे. पण त्याच्या आधी आपण बघूयात की आपल्याला किती वेळ आहे, कारण की थोडे 10-15 मिनिटं कन्सेप्ट चालेल. येस. आता लक्षात घ्या, आता हा जो काही टॉपिक आहे तुमचा बेरोजगारी, याच्यावरती तुम्हाला नेहमी कंपल्सरी कंबाईन किंवा सगळ्या परीक्षेला प्रश्न असतो. आता आपण ह्या बघितल्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट. आता पुढचा पार्ट आहे की यासाठी कोणकोणत्या सरकारने योजना आणलेल्या आहेत. आणि यासाठी आपण अतिशय महत्वाची योजना डिस्कस करूयात, त्याचं नाव आहे मनरेगा. त्याच्यापूर्वी बघूयात की काही क्वेश्चन्स किंवा काही नाही, पण मग कन्सेप्ट हीच कंटिन्यू करायची. बरं बरं. पण तुमचं जेवणाचं वगैरे काय? हा येस. वाटल्यास थोडा वेळ थांबा ही कन्सेप्ट झाल्यानंतर. चला, काही क्वेश्चन्स साऊंड नॉट क्लिअर आहे. चला एकदा आवाज एकदा चेक करा. चला आवाज एकदा चेक करा, आवाज येतोय का व्यवस्थित? एकदा आवाज चेक करा. एकदा आवाज व्यवस्थित येतो का एकदा बघा. हॅलो हॅलो, माईक चेक. क्लिअर आहे आवाज? ज्या लोकांना आवाज व्यवस्थित येत नाही तेव्हा त्यांनी त्यांचा नेटवर्क एकदा रिफ्रेश करा, मी तुम्हाला आवाज व्यवस्थित येईल.